मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिन्याला 1,500, वर्षाला 18,000 रुपये आपल्याला खात्यामध्ये मिळणार आहे। आणि एका घरात 2 माझ्या बहिणी असतील तर 1,500 गुणिले 1,500 प्लस 1,500 3,000 रुपये, वर्षाला 36,000 रुपये आपल्या खात्यात जमा करणार हे सरकार आहे। योजना आहे फक्त रक्षाबंधन किंवा फक्त भाऊबीजेची नाही आहे, ही योजना दर महिन्याला सरकारकडून माहेरचा आहेर माझ्या भगिनींना मिळणार आहे, ही कायमस्वरूपी आहे। आणि म्हणून हा शब्द तुमच्या या भावाचा आहे। या सिलेंडर 3 मोफत देण्याचा निर्णय देखील आपण घेतलाय। आणि त्यात का घेतला? संसाराला थोडा हातभार लागेल, संसाराची चिंता कमी होईल। परवाच आम्ही या योजनेचा देखील GR काढलाय। आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, मुलीचा जन्म झाल्यापासून 18 वर्ष होईपर्यंत 1,00,000 रुपये सरकार तोही निर्णय आपण घेतलाय। कारण मुलींना लखपती करण्याची योजना देखील आपल्या सरकारने केली आहे। आता मुलींचं उच्च शिक्षण, कुणाला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, वकील व्हायचंय, त्याची सगळी अख्खी 100% फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। एका मुलीने 50% फी आपण सरकार भरत होतो, 50% पालकांना भरायची होती, ती 50% देखील पालक भरू शकले नाहीत, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली। कशाला पाहिजे सरकार? मी रात्री 1:45 वाजता संबंधित मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं मुलींची 100% फी आपण माफ करूया। तो निर्णय आपल्या सरकारने घेतला। हे सरकार हे सर्वसामान्यांचं आहे। एसटी मध्ये आपल्याला 50% सवलत दिली। माझ्या भगिनी प्रवास करतायत की नाही एसटी मध्ये? एसटी मध्ये प्रवास करताना आपण बघा, हात वरती करा। बापरे, एसटी तोट्यात होती, तुमच्या 50% सवलतीमध्ये एसटी पण फायद्यात आली। आणि म्हणून आज एका वर्षामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजनेत एका वर्षात 2 कोटी महिलांना याचा फायदा झाला। खरं म्हणजे महिलांचे बचत गट आपण मजबूत करतोय, उमेद मार्टचं ऑनलाईन मार्केटही आपण उपलब्ध करतोय, 2.5 लाख सेल्फ हेल्प ग्रुपला आपण मदत करतोय। आणि म्हणून 22 कोटी रुपये सरकारने व्याज देखील भरलंय। आणि म्हणूनच आम्ही बोलत नाही, प्रत्यक्ष कृती करतो। आणि ती कृती या महिला सक्षमीकरणातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आपण पुढे नेतोय। ही योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायम सुरू राहणार, यामध्ये कुठेही शंका बाळगू नका। ही योजना या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत चालू राहणार, हा माझा वादा आहे, हा माझा शब्द आहे। तुम्हाला माहित आहे, एकदा शब्द दिला की शब्द पाळणार हा एकनाथ शिंदे आहे। तुम्हाला मी शब्द देतो, या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी 45,000 कोटी रुपयाची तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे। 45,000। पण तुम्हाला मी सांगतो, फॉर्म आपण अधिकृत सेंटर कलेक्टर, आपलं सेंटर कुठं ठेवलंय आपण? अधिकृत सेंटर सगळ्या सेतू केंद्रावर अर्ज भरायचे। तुम्हाला कार्ड पहिले आपण अट्टी टाकल्या होत्या, आम्ही काढून टाकल्या, सुटसुटीत केलं। त्यामुळे अधिकृत ठिकाणीच फॉर्म भरायचा, नाहीतर कोणाच्या तरी हातात आपण फॉर्म भरला तर ते फॉर्म फाडून टाकतील आणि सरकारला बदनाम करतील। ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे। सगळ्यांना ऑनलाईन कुठं माझ्या बहिणी नाही, ते ऑनलाईन पण ऑफलाईन पण। तुम्हाला पैसे देण्यासाठी आम्ही सुटसुटीत सगळं केलेलं आहे।